दिलेर खानाची छावणी स्वराज्यावरती चालू येणार होती. दिलेर खानाची छावणी ज्यावेळेस स्वराज्यावरती चालून येते असं शिवाजीराजांना कळतं आणि शिवाजीराजांना दक्षिण दिग्विजय करायचा होता, दक्षिण भारत जिंकायचा होता. आता दक्षिण भारत जिंकायचा आहे म्हणल्यावरती आपल्याला दिलेर खानाची छावणी रोखावं लागेल. ही जी काही आतली गोष्ट होती, ही आतली गोष्ट संभाजी महाराज राणवाक्कांनी शिवाजीराजांनाच माहिती होती. ही जी संभाजी महाराजांना सांगितलं गेलं की तुम्ही दिलेर खानाच्या छावणीमध्ये जाऊन राहायचं. दिलेर खानाला सांगायचं आजपासून आम्ही शिवाजी राजा सोडून दिला आणि आजपासून हे सगळं राज्य मुघलांचं राज्य असं सांगायचं. संभाजी महाराजांनी दिलेर खानाला जाऊन सांगितलं की आजपासून आम्ही तुम्हाला मिळालो असं सांगितल्याच्या नंतर तो दिलेर खान ते मान्य केलं. दिलेर खान ते त्याचं काही सैन्य होतं, ती सैन्य घेऊन ती तळ सगळा उचलून तो या पेडगावच्या किल्ल्यावरती आला. त्यांच्याबरोबर संभाजी महाराज आले होते, राणवाक्का आल्या होत्या. ही सगळी आल्याच्या नंतर या पेडगावच्या किल्ल्यामध्ये 52 पेटा होत्या. या 52 पेटांमध्ये संभाजी महाराज राणवाक्कांचं फुलं टाकून स्वागत केलं गेलं होतं. या 52 पेटांमध्ये हे स्वागत झालं. स्वागत झाल्याच्या नंतर त्यांना एक वाडा, राहता वाडा या पेडगावच्या किल्ल्यामध्ये दिला. हा वाडा दिल्याच्या नंतर ते वाड्यामध्ये राहू लागले. पण या परिसरात फिरताना त्यांनी एक बघितलं की या परिसरातली सगळी मंदिरं पाडलेली आहेत. हे सगळं दिसतंय. असं दिसतंय म्हणल्याच्या नंतर त्यांनी या परिसरातली जागरण गोंधळाचा कार्यक्रम करायचा निर्णय घेतला. त्यांनी संभाजी महाराजांनी याच परिसरामध्ये जागरण गोंधळाचा कार्यक्रम केला. त्याच्यामध्ये चकमक झाली. बहादूर खानाने संभाजीराजांवरती वार करणार त्यावेळेस संभाजी महाराजांनी तो वार रोखला. अशा प्रकारची एक चकमक या परिसरामध्ये झाली होती आणि संभाजी महाराजांना या पेडगावच्या किल्ल्यावरती 3 महिने नजरकैदेत याच पेडगावच्या किल्ल्यावरती ठेवलं. तोच हा पेडगावचा किल्ला आहे की ज्या पेडगावच्या किल्ल्यावरती संभाजी महाराजांना नजरकैदेत ठेवलं. दक्षिण दिग्विजय झाल्याच्या नंतर संभाजी महाराज माघारी निघून गेले होते. अशी एक घटना या परिसरामध्ये झाली. अजून एक माहित असेल, धारकरी वारकरी संगम हा कुठं झाला, कसा झाला कुणालाच माहित नाही. पुण्यामध्ये दिसतो फक्त झालाय म्हणून की तिथं प्रदर्शन केलं जातं की असा धारकरी वारकरी संगम झाला. पण धारकरी वारकरी संगम नेमका झाला कुठं? धारकरी वारकरी संगम याच पेडगावच्या परिसरामध्ये झालेला आहे. ज्यावेळेस वारकऱ्यांची दिंडी म्हणजे संभाजी महाराज ज्यावेळेस गादीवरती बसणार ही खबर बहादूर खानापर्यंत ज्यावेळेस पोहोचली, राज्याभिषेक सोहळा होणार ही खबर ज्यावेळेस बहादूर खानापर्यंत पोहोचली, त्या बहादूर खानाने दिंडीवरती हल्ला केला. वारकऱ्यांच्या दिंडीवरती हल्ला केला आणि त्या वारकरी मारून टाकले. रक्ताचे पाठ वाहत होते एवढे वारकरी मारले गेले आणि एवढे वारकरी मारल्याच्या नंतर ही खबर संभाजीराजांपर्यंत पोहोचली. तोपर्यंत राज्याभिषेक सोहळा झालेला नव्हता. संभाजी महाराजांनी नवीन दिंडी चालू करायची म्हणून नवीन दिंडी चालू केली. वारकऱ्यांची दिंडी नवीन चालू केली आणि त्याला संरक्षण म्हणून स्वतः संभाजी महाराज, सरसेनापती हंबीरराव मोहिते, बहिर्जी नाईक, 400-500 मावळे ही सगळी लोक आली होती. यांना संरक्षण देत देत इथपर्यंत आल्याच्या नंतर पुन्हा एकदा या बहादूर खानाने हल्ला केला. त्यावेळेस हा हल्ला परतून लावायचं काम हे संभाजी महाराजांनी मावळ्यांनी केलं. मग हे मावळ्यांनी केलं त्यामुळे हा धारकरी वारकरी संगम या परिसरामध्ये घडला. या किल्ल्याचं जे काय महत्व आहे याचं कारण एकच आहे की संभाजी महाराजांचा यातनांचा काळ, हा यातनांचा काळ याच परिसरामध्ये गेलेला. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना ज्यावेळेस संगमेश्वरी पकडलं गेलं, पकडल्याच्या नंतर त्यांना संभाजी महाराज पकडले जात नव्हते, पण 60-70 लोकांनी झडपा घातल्या आणि फितुरीने संभाजीराजांना पकडून दिलं होतं. 60-70 लोकांनी संभाजीराजांच्या अंगावरती झडपा घातल्या आणि त्यांचं हातामध्ये साखळदंड जकाळले गेले आणि तोंडावरती कापड टाकलं गेलं आणि संभाजीराजांना जेरबंद करून टाकलं. त्यांना घोड्यावरती टाकलं. त्याच्यानंतर त्यांच्याबरोबर कवी कैलास पकडले गेले होते. कवी कैलास तिथं टाकले गेले. सरदेसाईंचा वाडा होता, तो सरदेसाईंचा वाडा त्यावेळेस पेटून दिला गेला. आता जो वाडा दिसतो हा वाडा नवीन वाडा आहे. तो जुना वाडा होता, तो वाडा पेटून दिला गेला. मग ज्यावेळेस संभाजी महाराजांना मुकरब खान, इकलास खान ही जी काही लोक घेऊन निघाली, ती निघाल्याच्या नंतर ती कुठं आली तर 32 शिराळमध्ये आली. 32 शिराळमध्ये आल्याच्या नंतर तिथं 4-5 मेंढपाळाच्या पोरांनी संभाजीराजांना वाचवण्याचा प्रयत्न केला. त्यांचा निभाव लागला नाही, त्यांना मारलं गेलं, त्यांचे तुकडे करून त्याच 32 शिराळमध्ये टाकले गेले. तिथून पुढे इकलास खान म्हणायला लागला, संभाजीराजाला लवकरात लवकर सुरक्षित ठिकाणी घेऊन जावं लागलं. संभाजीराजाला सुरक्षित ठिकाणी घेऊन जायचं तर मुघलांच्या सुरक्षित ठिकाणी घेऊन जायचं. मग सुरक्षित ठिकाणी घेऊन जायचं म्हणून तो मुकरब खान म्हणायला लागला, औरंगजेबाची दक्षिण राजधानी, या औरंगजेबाच्या दक्षिण राजधानीवरती आपण जाऊ. पेडगावचा किल्ला, या पेडगावच्या किल्ल्यावरती आपण जाऊ. मुकरब खान, इकलास खान संभाजीराजांना जी काय घेऊन निघाली, 55,000 सैनिक शिल्लक होते. ही 55,000 सैनिक घेऊन संभाजीराजांना येत होतं. दिवस रात्र बघितलं नाही, ऊन वारा बघितला नाही. 32 शिराळ, सातारा, कराड, फलटण, बारामती, कुरकुम, दौंड आणि नंतर पेडगावचा किल्ला. या पेडगावच्या किल्ल्यावरती ज्यावेळेस संभाजी महाराजांना आणलं, या किल्ल्याच्या बाहेरच्या बाजूला खंडोबाचा माळ आहे. या खंडोबाच्या माळावरती संभाजी महाराजांना एक डाम रवला आणि त्या डामाला वरती हात करून संभाजी महाराज कवी कृष्णाला डांबून ठेवलं. 3 दिवस डांबून ठेवलं. 3 दिवस डांबून ठेवायचं कारण एकच, औरंगजेब अकलूजच्या तळावरून इथपर्यंत पोहोचायला त्याला 3 दिवस लागणार होते. म्हणून संभाजी महाराजांना 3 दिवस डांबून ठेवलं बिना आना पाण्यास. 3 दिवस ठेवलं आणि 3 दिवस ठेवल्याच्या नंतर औरंगजेबाचं 5 लाख मुघली सैन्य खंडोबाच्या माळावरती गेलं. औरंगजेबाची मुलगी त्यावर सरदार, लेखनिक, वकील ही सगळी लोक या राजदरबारात आली. औरंगजेबासाठी चांदीचं सिंहासन लावलं होतं. त्याच्या समोर 4 दगड दिसत आहेत.
त्या 4 दगडांच्या मध्ये औरंगजेबाचं तख्त होतं, सिंहासन होतं, चांदीचं सिंहासन होतं. चांदीच्या सिंहासनावरती तो बसला, त्याची मुलगी उजव्या साईडला बसली, त्याचं प्रधानमंत्री या कट्ट्यावरती बसलं आणि त्यांनी आदेश काढला, संभाला घेऊन या, संभाजी राजाला घेऊन या, असा आदेश काढला. असा आदेश काढल्याच्या नंतर इथून एक मुघल सैनिक खंडोबाच्या माळावरती गेला. खंडोबाच्या माळावरती जाऊन त्या सरदाराला सांगायला लागला की संभाजी राजाला न्याय निवाडा करायचा आहे, लवकरात लवकर बोलवलंय. हे असं म्हणल्याच्या नंतर तो सरदार म्हणला, संभाजी राजा सामान्य व्यक्ती नाही, संभाजी राजा तख्तावरती बसलेला आहे, संभाजी राजा राज्य करताय, याचा न्याय निवाडा करता येणार नाही, याला सामान्य बनवावं लागेल. संभाजी राजाला सामान्य व्यक्ती बनवायला चालू झालं. काटेरी साखळदंड जकाळले, विदूषकाची कपडे घातली, विदूषकाची टोपी घातली, तोंडाला काळं फासलं. तख्तकुला करायचं म्हणून जसं बैलाला जू घातलं जातं, या प्रमाणामध्ये संभाजीराजांना एक लाकडी फळी गळ्यामध्ये घातली आणि हात जेरबंद करून टाकले या खंडोबाच्या माळावरती. तिथून पुढे संभाजी महाराजांची विटंबना करत धिंड निघणार होती. एक मरकुटा उंट बोलवला, मरकुट्या उंटावरती संभाजी महाराज आणि कवी कलशांना उंटावरती उलट बसवलं आणि उलट बसून संभाजी महाराज कवी कलशांची धिंड चालू झाली. धिंड 12 तास चालली होती. यात काही निवडक समाज होता. हा निवडक समाज संभाजीराजांना दगड मारतोय, शेण मारतोय, अंगावरती थुंकतोय, तलवारीने घाव मारतोय, भाल्याने टोचतोय, उंटाची शेपटी बिरगळतोय. एक एक करून एक माणूस संभाजीराजांना दगड शेण मारत होता. हीच धिंड बाहेरच्या वेशीवरती, बाहेरच्या दरवाज्यावरती आली, जिथं तुम्ही आता गाडी लावली तिथं आल्याच्या नंतर तिथं रायप्पा नावाचा मावळा आला होता. संभाजीराजांचा अंगरक्षक होता, संभाजीराजांचा सवंगडी होता. त्यांनी समोर बघितलं, संभाजीराजा साखळदंड जकडलाय, संभाजीराजा तख्तकुला केलाय, संभाजीराजांच्या अंगावरती शेण लागले, रक्तबंबाळ झालेले संभाजी महाराज दिसतायत. राग अनावर झाला नाही, कमराची असलेली तलवार काढली, 5 लाख सैन्यावर धावून गेला. त्याचा निभाव लागला नाही, त्याला मारलं गेलं, त्याचे तुकडे करून तिथंच त्याच वेशीवरती टाकले. त्या वेशीला आज सुद्धा रायप्पा म्हणून ओळखलं जातं. संभाजी महाराजांची धिंड चालू झाली. ती धिंड राजवाड्याच्या दरवाज्यावरती आली. राजवाड्याच्या दरवाज्यावरती संभाजी महाराज कवी कलशांना साखळदंडात जखडलेल्या अवस्थेमध्ये त्या उंटावरून खाली उतरवलं आणि उतरवल्याच्या नंतर 20-25 लोकांनी जकडून धरले, ओढून धरले आणि या ओढून धरलेल्या अवस्थेमध्ये संभाजी महाराज कवी कलशांना समोरचा दरवाजा, राज दरबाराचा दरवाजा, या राज दरबाराच्या दरवाज्यात संभाजीराजांना आणतायत. ज्यावेळेस आणतायत त्यावेळेस एक मुघल सैनिक होता. हा मुघल सैनिक संभाजीराजांसाठी एक घोषणा देतोय, काफर संभा को लाया जा रहा है, अशी घोषणा दिली. अशी घोषणा दिल्याच्या नंतर संभाजी महाराज कवी कलश 20-25 लोकांनी पकडलेल्या अवस्थेमध्ये या राज दरबारात आणून उभा केला, ओढून धरलं. संभाजी महाराज रागात होते. ओढून धरलेली अवस्था, ओढून धरलेल्या अवस्थेमध्ये औरंगजेबाने सिंहासन सोडलं, तख्त सोडलं आणि उभा राहिला आणि म्हणायला लागला की हाच तो संभाजी राजा का, जो शिवाजी राजाबरोबर आग्र्यामध्ये कैद केला होता 9 वर्षाचा असताना? हाच तो संभाजी राजा का, ज्याने माझ्या डोक्यावरची टोपी 9 वर्षांसाठी टाकून द्यायला लावली? हाच तो संभाजी राजा आहे का? साईचा सरदार म्हणला की हो, हाच तो संभाजी राजा. त्या औरंगजेबाने तख्त सोडलं, सिंहासन सोडलं, चौतारा सोडला, पायऱ्यांनी खाली आला, पश्चिम दिशेला तोंड केलं, गुडघ्यावरती खाली बसला आणि नमाजाच्या रुकवता चालू केला. त्याच्या अल्लाला तो धन्यवाद म्हणायला लागला की या संभाजी राजाला 9 वर्षांनी कोयना आम्हाला पकडून दिलं, त्याबद्दल धन्यवाद. ही नमाजाची रुकवता चालू आहे, ही नमाजाची रुकवता चालू आहे. त्यावेळेस संभाजी महाराजांनी एक स्मित हास्य केलं आणि स्मित हास्य करून संभाजी महाराज म्हणायला लागले, कवी कलश, समोर जे दृश्य दिसतंय या दृश्यावरती तुम्हाला काय काव्य सुचतंय का? कवी कलशांना आश्चर्य वाटलं. मृत्यूच्या दारात आहे, शत्रूच्या घोट्यात आहे आणि या संभाजी राजाला कविता ऐकायची. या असं म्हणल्याच्या नंतर त्या कवी कलशांनी संभाजीराजांच्या शिराकडे बघता बघता एक कविता रचायला चालू केली. यावन रावण की सभा, शंभू वंद्यो बजरंग, लहू लसत सिंदूर समखेले रणरंग, देख तुम्हारी रवि छबी खद्य तो बदरंग, देख तुम्हारा तेज तखत तेजता औरंग. ही कविता या राजदरबारात म्हणली. औरंगजेबाची नमाज झाली, तख्तावरती सिंहासनावरती जाऊन बसला आणि बसल्या बसल्या लेखनिकाला विचारायला लागला, लेखनिक हा कवी कलश काय बोलला? असं म्हणल्याच्या नंतर तो लेखनिक उठला, औरंगजेबाच्या समोर गेला, त्या औरंगजेबाच्या समोर जाऊन त्या कवितेचा अर्थ सांगायला लागला. रावणाच्या सभेमध्ये हनुमानाला बांधून ठेवले, रणांगण खेळलेला, रक्तबंबाळ झालेला माझा राजा सिंदूर थापलेल्या हनुमानासारखा दिसतोय. सूर्यासमोर हा काजवाही लुप्त झालाय. हिंदुस्थानचा बादशाह म्हणून येणारा हा औरंग्या स्वतःचा सिंहासन त्यागून माझ्या राजाच्या पायात झुकायला आलाय. अशी कविता म्हणल्याच्या नंतर त्या औरंगजेबाला राग आला. त्यांनी आदेश काढला, 4 लोकांनी कवी कलशापाशी जा आणि या कवी कलशाची जीभ कापून काढा. कवी कलशांची जीभ या ठिकाणी कापली गेली. भरलेल्या राज दरबारामध्ये कवी कलशांची जीभ कापली. तिथून पुढे सुरुवात झाली. संभाजी महाराजांना प्रश्न विचारायला चालू झाला. संभाजी महाराजांना पहिला प्रश्न विचारला, तुझ्या स्वराज्याचा खजाना कुठे? दुसरा प्रश्न विचारला, आमच्यातला फितूर कोण आहे? तिसरा प्रश्न विचारला, तू इस्लाम कबूल कर. असे 3 प्रश्न या राजदरबारात विचारले. हाच तो राजदरबार आहे ज्या राजदरबारात संभाजीराजांना प्रश्न विचारले गेले.
आणि संभाजी महाराजांनी त्या औरंगजेबाकडे बघून एक स्मित हास्य केलं आणि स्मित हास्य करून त्या औरंगजेबाला एक उत्तर दिलं. ते उत्तर होतं अकबर. हा अकबर कोण होता? हा अकबर या औरंगजेबाचा पुत्र आणि तो आमच्या बरोबर फेतूर झालाय असं संभाजी महाराज म्हणतायत. असं म्हणल्याच्या नंतर त्या औरंगजेबाला राग आला आणि त्यांनी आदेश काढला, या संभाजी राजाला कवी कलशाला घ्या आणि एका काल कोठडीत नेऊन टाका. संभाजी महाराज कवी कलशाला काल कोठडीत नेऊन टाकलं आणि काल कोठडीत टाकल्याच्या नंतर त्यांनी दुसरा एक आदेश काढला, इस्लामिक धर्मगुरूंना या राजदरबारात बोलून घ्या. इस्लामिक धर्मगुरू या राजदरबारात बोलवले गेले आणि बोलवल्याच्या नंतर त्या औरंगजेबाने फक्त एकच विचारणा केली. तो काही एक दोन इस्लामिक धर्मगुरू नव्हते, आग्र्यापासून गोळा केलेले या पेडगावच्या किल्ल्यापर्यंत सगळे इस्लामिक धर्मगुरू इथं आणले होते. त्यांनी एकच विचारणा केली. ती एकच विचारणा होती की या काफिरांबरोबर काय केलं पाहिजे. इस्लामिक धर्मगुरू म्हणला, लेखनिक लिहायला चालू करा. 5x5 ची खोली, 5x5 च्या खोलीमध्ये संभाजी महाराज कवी कलश साखळदंडात जकाळलेली, हगणं मुतणं आतमध्ये, जेवण आतमध्ये, पाणी आतमध्ये, अशा घाण पद्धतीमध्ये ठेवायचं. बोटाची नखं तोडून काढायची, बोट तोडून काढायची, डोक्यावरचे केस उपटून काढायचे, दाढीचे केस उपटून काढायचे, ओठ कापून काढायचे, दात पाडायचे, जीभ कापायची, नाक कापायचं, कानामध्ये शिसं ओतायचं, कान कापून काढायचं, तप्त लोखंड करायचं, तप्त सळाया करायच्या आणि डोळ्यामध्ये घालायच्या, भग्न अवस्था करून टाकायची. गुडघ्याच्या वाट्या फोडायच्या, घोट्याच्या वाट्या फोडायच्या, पायाची नखं, पायाची बोट तोडून काढायची. एक एक दिवस करून, एक एक दिवस करून, एक एक दिवस करून संभाजीराजांच्या अंगावरचा एक एक अवयव काढला जात होता. पण संभाजी राजा हा इस्लाम कबूल करत नाही. जर इस्लाम कबूल करत नाही तर औरंगजेबाकडून आदेश आला, 4-5 लोकांनी संभाजी राजाला खाली पाडा, ओढून ताणून बांधा आणि डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत अंगावरची असलेली त्वचा काढायला चालू करा. एक दिवस छातीची काढली, एक दिवस पोटाची काढली, एक दिवस पाठीची काढली, एक दिवस मांड्यांची काढली, एक दिवस हातांची काढली, एक दिवस पोटरीची काढली, एक दिवस पायांची काढली, एक दिवस चेहऱ्याची काढली. एक एक दिवस करून, एक एक दिवस करून असं तब्बल 10 दिवस संभाजीराजांच्या अंगावरची त्वचा काढत होते. अंगावरची त्वचा काढली, त्याच्यावरती मिठाचा सडा मारला गेला, मीठ चोळलं गेलं, मिरचीचा बुकना टाकला गेला, गरम पाणी टाकलं गेलं. संभाजी महाराज नरक यातना, शरीराची लाही लाही चालली होती. ह्या नरक यातना संभाजी महाराज सहन करत होते. ह्या नरक यातना चालू असतानाच संभाजी राजांच्या अंगावरती कुठंतरी त्वचा निर्माण होती आणि कुठंतरी रक्त थांबतंय असं दिसतंय. त्यावेळेस या 4-5 कसबांनी संभाजीराजांना असं उचलून धरलं. ज्या प्रमाणामध्ये काकडी चालली जाती या प्रमाणामध्ये संभाजीराजांना पुन्हा एकदा सालून काढण्यात आलं. पकडल्यापासून 29 दिवसांचा यातनांचा काळ संभाजीराजांचा या पेडगावच्या किल्ल्यामध्ये गेला. आता इथून पुढे संभाजीराजांना तुळापूरला घेऊन जाणार होते. औरंगजेबाकडून आदेश आला, या संभाजीराजाला कवी कलशाला काल कोठडीतून बाहेर काढा. संभाजी महाराज कवी कलशांना काल कोठडीतून बाहेर काढलं आणि संभाजी महाराज कवी कलशांची आता धिंड काढा. ही धिंड कशी होती? जशी उंटावरती बसून निघाली तशी अजिबात नाही, ही वेगळ्या प्रकारची धिंड होती. संभाजी महाराज कवी कलशांना घोड्याला बांधलं आणि घोड्याला बांधून या पेडगावच्या किल्ल्यापासून त्या तुळापूर पर्यंत वरपडत फरपडत सरपडत असं ओढत 2 दिवस ओढत होती. 2 दिवस ओढत संभाजी महाराज कवी कलशांचं शरीर त्या तुळापूर पर्यंतच्या भीमा भामा इंद्रायणी संगमापर्यंत घेऊन गेली. त्या संगमावरती संभाजी महाराज कवी कलशांचं शरीर टाकलं आणि शरीर टाकल्याच्या नंतर आली फाल्गुनी अमावस्या. एक 4-5 दिवस लोटल्याच्या नंतर फाल्गुनी अमावस्या, गुढीपाडव्याचा आदला दिवस. या गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी संभाजीराजांचं शरीर जे काही शिल्लक राहिलं होतं, हातपाय शिल्लक राहिले होते, या हातपायाचे तुकडे तुकडे केले, तुकडे करून कोल्ह्या कुत्र्यांना टाकले आणि त्याच अंधाऱ्या रात्रीला संभाजी महाराजांचं शिर मारलं गेलं, शिर तोडलं गेलं, संभाजीराजे मारले गेले, संभाजीराजांचा खून झाला, संभाजीराजांचा आत्मा गेला. दुसऱ्या दिवशी गुढीपाडव्याची पाठ. या गुढीपाडव्याच्या पाठेला या मुघल सैनिकांनी संभाजीराजांचं शिर घेतलं, भाल्याला अडकवलं. 5 लाख मुघल सैनिक, औरंगजेब ही सगळी लोक तुळापूर पासून निघाली. याचं छत्रपती संभाजीनगर आहे, या छत्रपती संभाजीनगर पर्यंत गेली. गावागावांना, वस्त्यांना, शहरांना, गल्लीबोळांना सर्वांना दाखवत गेली की आम्ही संभाजी राजा मारलाय, तुम्ही लवकरात लवकर इस्लाम कबूल करा, नाहीतर तुमची हालत या संभाजीराजांच्या शिराप्रमाणे केली जाईल. ते संभाजी महाराजांचं शिर भगवा झेंडा जसा नाचवावा त्याप्रमाणे नाचवत त्या तुळापूर पासून छत्रपती संभाजीनगर पर्यंत. वडू तुळापूरला संभाजी महाराजांचा अंत्यविधी झाला. पकडल्यापासून 40 दिवसांचा यातनांचा काळ संभाजी महाराजांनी एका धर्मासाठी सहन करत होते. नाशवंत शरीर त्या धर्मासाठी संपवलं. एक एक अवयव एक एक दिवस करून संभाजी महाराजांनी त्या धर्मासाठी सोडला. धर्म सोडला नाही, धर्म 100% शेवटपर्यंत टिकून ठेवला. आजही जिवंत आहे, आजही कुंकू लावतोय त्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांमुळे. समोर जो शौर्यस्तंभ आहे, शौर्यस्तंभ जो आहे तो शौर्यस्तंभ 2008
8 साली बंडातात्या कराडकर या कीर्तनकारांनी लावलेला आहे. आणि शिवदुर्ग संवर्धन संस्थेच्या माध्यमातून या परिसरामध्ये जवळपास 10 ते 12 वर्ष झालं इथं नित्यनियमाने जी काही संवर्धनाचं काम चालतं ते संवर्धनाचं काम आज पण चालू आहे. इथं जंगल होतं, हे जंगल शिवदुर्ग संवर्धन संस्थेच्या माध्यमातून काढण्यात आलं. आणि 2019 पासून श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्या माध्यमातून इथं नित्यनियमाने जशी रायगडावरती पूजा केली जाते तशीच पूजा 8 वर्ष झालं, ऊन वारा पाऊस काही असू द्या, इथं 4 पोरं श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानची येतात आणि 4 पोरं येऊन इथं नित्यनियमाने हार घालतात, आरती करतात, पूजा करतात, दिवा लावतात आणि इथून संभाजी महाराजांचा दिनक्रम शौर्याचं प्रतीक म्हणून असलेला शौर्यस्तंभ हा पूजून जातात. पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की भारत माता की